राज्यात देशात छावा चित्रपट गाजल्यानंतर अनंत महादेवन यांचं दिग्दर्शन असलेल्या फुले या पिक्चरवरून आता सध्या चांगलाच वाद उभा राहण्याची शक्यता आहे। या पिक्चरचा एक टीजर नुकताच लॉन्च करण्यात आला आणि मग टीजर लॉन्च झाल्यानंतर त्या टीजरवर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आपला आक्षेप घेत फुले हा पिक्चर समाजामध्ये जातीय वाद वाढवणारा आहे असं वक्तव्य केलं। या पिक्चर मधील काही सीनवर सुद्धा त्यांनी त्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी फुले चित्रपटासाठी अगोदर छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे। या पिक्चरचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी सांगितलं की प्रत्येक सिनेमा हा तयार होताना त्याची सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक डायरेक्टर घेत असतो। अनेक ऐतिहासिक पुस्तकं, वेगवेगळी इतिहासाची साधनं, ऐतिहासिक कागदपत्र, पुरावे यांचा अभ्यास करून आम्ही हा पिक्चर बनवला आहे असं मत किंवा अशी प्रतिक्रिया या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिलेली आहे। पण या चित्रपटावरून सध्या राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। नेमका हा सगळा वाद काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। झी स्टुडिओज, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्समॅन प्रोडक्शन यांची फुले हा चित्रपट सध्या हिंदीमध्ये येत आहे। त्याचा टीजर नुकताच लॉन्च झाला, त्याला सोशल मीडियावरती प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। येत्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होणार होता, पण वाद उभा राहिल्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे। महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे। फुले हा पिक्चर समाजामध्ये जातीय वाद निर्माण करणार असल्याचं सांगत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी फुले या पिक्चरच्या काही सीनवर आपला आक्षेप घेतलेला आहे, तो नोंदवलेला आहे। पिक्चर हा एकतर्फी नको तर तो सर्वसमावेशक असावा असं मत सुद्धा आनंद दवे यांनी व्यक्त केलेलं आहे। त्या काळी ब्राह्मण समाजाने फुले यांना केलेली मदत सुद्धा चित्रपटात दाखवली पाहिजे किंवा ती दाखवावी अशी मागणी दवे यांनी केली। त्यांच्या या मागणीवर फुले चित्रपटाच्या माध्यमातून खरा इतिहास समोर येत असताना मनुवाद्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झालेली आहे। आनंद दवे, तुम्हाला खरंच सर्वसमावेशक पिक्चर पाहिजे असेल तर पहिल्यांदा असमानतेचं प्रतीक मनुस्मृती तुम्ही जाळून दाखवा अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी दिली। या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर एक अतिशय महत्त्वाचा आणि तोही हिंदीमध्ये हा पिक्चर येत आहे। त्यावर दिग्दर्शक आणि निर्माते आणि बाकीचे मंडळी यांनी त्यांची बरीच मेहनत घेतलेली दिसते। त्यामुळं हा चित्रपट सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिलाच पाहिजे। महात्मा फुले यांचं कार्य देशभर नाही तर जगभर आपणच पोहोचवणार आहोत आणि आपण ते पोहोचवलं पाहिजे असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले आहेत। 11 एप्रिल रोजी हा पिक्चर रिलीज होणार होता, पण हा जो काही वाद सुरू आहे त्यामुळं या चित्रपटाची तारीख रिलीजची ती पुढे ढकलण्यात आली आहे आणि ती अजून तरी निश्चित झालेली नाही। एकंदर चित्रपट अजून रिलीज झाला नाही, पण वाद मात्र चांगलाच रंगताना दिसत आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।